नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत मशरूम दम बिर्याणी. चला तर बघू रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे मी 250 ग्रॅम मशरूम घेतले आहेत. त्याला स्वच्छ करून असे कट करून घेतले आहेत. एका मशरूमचे 4 काप केले आहेत. वाटाणे घेतले आहेत. आता आपण एका पातेल्यामध्ये ऑइल टाकून जिरे राई टाकून फोडणीला वरतून आपण वाटाणे आणि मशरूम ऑइलमध्ये सोडला आहे. याला भाजून घ्यायचं आहे. वरतून बटर टाकला आहे 1 चम्मच आणि बटाटो टाकले आहेत. आता आपण यामध्ये विलायची, दालचिनी, लवंग, मिरे टाकून घेऊन फ्राय करून घेऊ. तेलामध्ये भाजून घेऊ. त्यानंतर मशरूम वगैरे भाजत आलं की कांदा टाकू. कांद्याला पण आपण तेलामध्ये परतून घेऊ. कांदा परतून झाला की टमॅटो टाकू. तसे मोठे मोठे काप केले आहेत आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजून घेतले की त्यामध्ये आपण मसाले ॲड करू. हळदी पावडर अर्धा चम्मच, लाल मिरची अर्धा चम्मच, जिरे पावडर अर्धा चम्मच, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मिक्स करून घेऊ. आणि आता आपण मिक्स झालं की 2 ते 1 वाटी दही ॲड करू आणि मिक्स करून घेऊ. तो मसाला 5 ते 10 मिनटं मंद आचेवर ठेवून शिजू देऊ. आणि वरतून आपण आता मीठ ॲड करू. तोपर्यंत आपण इकडे पातेल्यामध्ये पाणी टाकलं होतं. तांदूळ टाकले आहेत शिजायला. 80 ते 90% शिजून घ्यायचे आहेत. तांदूळ इथं बासमती तांदूळ वापरला आहे मी अर्धा किलो. वरतून शाही जिरा, तेजपत्ता आणि लिंबूची 1 स्लाइस टाकली आहे. बघताय तुम्ही कसा सुटसुटीत झाला आहे. 80 ते 90% तांदूळ वाफून घेतला आहे मी. आणि आता आपण यामध्ये जे आपली मिश्रण बनवलं होतं मशरूमचं शिजलं असेल छान. चला तर बघू. आता आपण यामध्ये ॲड करू. खाली राईस टाकला आहे. वरतून आपण जे मशरूमचं मिश्रण बनवलं होतं त्याला ॲड करू. आणखीन 2 ते 3 लेयर करून घेऊ. 1 लेयर झाला आहे. दुसरा लेयर पण टाकून घेतला होता आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनटं ठेवून झाकण ठेवून शिजवलं आहे. बघताय तुम्ही कसा मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे. टेस्ट पण छान आहे आणि सुवास तर मस्तच येतो. एकदम घरगुती मसाले वापरले आहेत. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लेटमध्ये सर्व करून मस्त कांद्यासोबत खाऊ शकता. बाय बाय. टेक केअर. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की रेसिपी कशी झाली आहे. पुन्हा भेटू. बाय बाय.